नमस्कार मित्रांनो, आमचे चॅनल गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, रेशन कार्डवरील मोफत तांदूळ हा बंद झालेला आहे. याबद्दल सरकारने काय जारी केलेला आहे जी-आर हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये रेशन कार्डवरील मोफत तांदूळ हा बंद झाल्यामुळे मसाल्यासह आता या रेशन दुकानामध्ये तुम्हाला तांदूळऐवजी 9 गोष्टी मिळणार आहे. सरकारच्या या योजनेत मोठा बदल हा करण्यात आलेला आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड योजनेमध्ये काहीसा थोडासा बदल हा केलेला आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यामध्ये काय काय मिळणार आहे ते आपण बघणार आहोत. केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. केंद्र सरकार सर्व रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन योजनेअंतर्गत रेशन पुरवते. मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे. याआधी सरकारकडून रेशन धारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होता. मात्र आता सरकारच्या नव्या नियमानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही. मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर 9 जीवनावश्यक गोष्टी ह्या लोकांना देणार आहेत. रेशन कार्डवर आता या गोष्टी मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहेत. त्या व्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश हा केला जाणार आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला आशा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती पुढे देखील मित्रांनो देत राहू. धन्यवाद मित्रांनो.